नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 28 डिसेंबर, वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. यामुळेच आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत हे करत असतो. हे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, योगाने या गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सुद्धा जुळून आलेला आहे. यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करायची असते. त्याचबरोबर काही अतिशय प्रभावी सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत. कोणत्या सेवा करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11 वेलचींचा प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यामुळे आर्थिक संकट, कर्ज, दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, वेलची जी आहे तर या वेलचीचे अनेक उपाय आपण करत असतो. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या वेलचीचे खूप प्रभावी असे उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय जर आपण केले तर आपल्या अनेक अडचणी दूर होतात. तर पहा, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 प्रमुख गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करीत असतो. दिवस रात्र मेहनत करूनसुद्धा त्याच्या या गरजा पूर्ण होत नाहीत. परिणामी तो हताश होतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. प्रत्येक मनुष्याच्या या प्राथमिक गरजा धनाशी संबंधित असल्यामुळे दिवस रात्र त्यांना याची चिंता नेहमी वाटत असते. परंतु मनुष्याच्या या समस्याचे निवारण करण्याचा मार्ग जो आहे तो शास्त्रामध्ये दिला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तर पहा, आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे. घरामध्ये पैसा हा टिकून राहण्यासाठी करायचा आहे. घरातलं दारिद्र्य आणि गरिबी या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 वेलची लागणार आहे, ज्या अखंड असायला हव्या. फुटलेल्या वेलची ज्या आहे त्या तुम्हाला घ्यायच्या नाही. 11 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये गुरुवारचं व्रत करत असेल तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकतात. गुरुवारचं व्रत करत नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. 11 अखंड वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, 2 प्लेट्या घ्यायच्या आहे. सर्वप्रथम तुम्हाला 11 वेलची ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे. यानंतर 1 वेलची तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्र जे आहेत त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करून झाल्यानंतर ती वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायची आहे. पुन्हा दुसरी वेलची घ्यायची आहे. 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचे आहे. असं 11 वेलचींवरती तुम्हाला 11 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला असं वाटलं असेल की 11 वेळा म्हणायचं म्हणजे किती वेळ लागेल, तर फक्त तुम्हाला 10 मिनटं लागणार आहे. 10 मिनटाची सेवा आहे ही पूर्ण. परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा ही मानली जाते. हे जे स्तोत्र आहेत, हा जो मंत्र आहे, याच्या उच्चाराने माता लक्ष्मी यांची असीम कृपा जी आहे ती आपल्यावरती होत असते. माता लक्ष्मी या धनाची देवता असल्याने आपल्या सर्व समस्या नष्ट होतात. त्यामुळे या मंत्राचं नियमित आपण पठण जर केलं तर त्याचे आपल्याला फायदे होतातच. परंतु विशेष तिथीवरती आपण हे स्तोत्राचं पठण करत हा उपाय जर केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं.
कनकधारा स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात। यामागे एक अतिशय सुंदर अशी कथासुद्धा आहे। ती कथा मी तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओजमध्ये नक्की सांगेल। आत्ता सांगितलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल, परंतु अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी। आज तो दिवस आलेला, हा दिवस आपल्याला पुन्हा कधी येईल सांगता येत नाही, कारण 2024मध्ये गुरुपुष्यामृत योग कधी आहे माहीत नाही। यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे तर या वर्षातील शेवटची गुरुपुष्यामृत योग असणार आहे। यामुळे तुम्ही ही सेवा अजिबात चुकवू नका। हा एक उपाय तुम्ही नक्की करा आणि यानंतर या 11 वेलची घेतल्यानंतर ना या तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पित करून द्यायच्या आहे। दुसऱ्या दिवशी या वेलची तुम्हाला उचलून घ्यायची आहे। या वेलचीचा तुम्ही चहा करून सुद्धा पिऊ शकतात। मिक्सरमध्ये फिरवून घ्या, त्याची पावडर तयार करा, चहामध्ये टाका किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर असा हा 11 वेलचीचा प्रभावी उपाय आणि सेवा तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी। हा उपाय केल्यामुळे आर्थिक संकट, कर्ज, दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि घरात सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।